नमस्कार. शहादा डोंगरगाव रस्त्यावर पुन्हा भीषण अपघात. कार व दुचाकीची धडक, तिघे गंभीर जखमी. 2 दिवसापूर्वी झाला होता अपघात. वारंवार दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा डोंगरगाव रस्त्यावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज दिनांक 5 मे 2026 रोजी दुपारी श्रीराम सिटी परिसरात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार कवडीत येथून शहाद्याकडे येणाऱ्या दुचाकीला मंदाणीच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. या अपघातात दीपक पाटील, विक्की पवार आणि अन्य एक असे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, हवालदार योगेश थोरात आणि युवराज पाटील घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान याच रस्त्यावर 2 दिवसापूर्वी लोहारे गावाजवळ मोटरसायकल आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात नितीन वसंत पाटील राहणार मंदाणा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शहादा डोंगरगाव मंदाणा या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनीही वाहन चालवताना सावधानता बाळगणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.